या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ओंकार अक्षराला कॉल करून विचारतो की वहिनी कुठे आहात तुम्ही, कारण अधिपतीला तुम्हाला भेटायचं आहे. आणि हे ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. ती विचारते की खरंच अधिपतींना मला भेटायचं आहे का. आणि त्यावेळी ओंकार म्हणतो हो वहिनी, त्याने तुम्हाला रंकाळ्याजवळ बोलावलं आहे. आणि हे ऐकून अक्षरा म्हणते की ठीक आहे भाऊजी, मी तिथे जवळच आहे, 10 मिनिटामध्ये पोहोचते. आणि हे ऐकून ओंकारलाही आनंद होतो. दुसरीकडे ती दुर्गी शाळेमध्ये आलेली असते आणि तितक्यात तिला चंचीचा कॉल येतो. ती चंचीला सांगत असते की अगं ती मास्तरनी आपल्या ताईला तिच्या तालावर नाचवते आणि आपली ताईसुद्धा वेड्यासारखी तिच्या तालावर नाचते. ती मास्तरीन जे जे म्हणेल ते सगळं ताई करायला तयार झाली आहे. मला कळतच नाही ती लग्नासाठी इतके उतावीळ का आहे ते. आणि तिचं हे बोलणं सुरू असतानाच एक माणूस त्या ठिकाणी येतो. तोच असतो ज्याला भुवनेश्वरीने प्ले स्कूलचं सगळं काम करायला सांगितलेलं असतं. तो दुर्गीला विचारतो की भुवनेश्वरी मॅडमने तुमच्याकडे कॅश पाठवली आहे का, कारण त्या मला म्हणाल्या होत्या की मी कॅश पाठवते. आणि त्यावेळी दुर्गी म्हणते हो पाठवली आहे. आणि ती त्या माणसाला फक्त 10,000 रुपये देते. तो माणूस म्हणतो की हे काय फक्त 10,000 रुपये, अहो आपल्याला अजून खूप सामान आणायचं आहे, एवढ्या पैशांमध्ये नाही होणार. पण दुर्गी म्हणते की जे काही करायचं आहे ते इतक्याच पैशांमध्ये करायचं, आमच्या घरी काही पैशांचं झाड नाही आहे. आणि मग त्यामुळे तो माणूसही नाईलाजाने तेथून निघून जातो. आणि दुर्गी भुवनेश्वरीने दिलेले इतर पैसे स्वतःजवळच ठेवते आणि हसतच घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ओंकार आणि अधिपती रंकाळ्याजवळ आलेले असतात. ओंकार अधिपतीला म्हणतो की आता तू वहिनींना जाऊन भेट, मी माझ्या कामासाठी जातो. पण अधिपती म्हणतो की अरे तू पण थांब. पण ओंकार हसतच म्हणतो की मी कशाला, कबाब में हड्डी. तुम्ही दोघेजण खूप दिवसांनी भेटणार आहात, तुमच्या मनात जे काही आहे ते आता तरी मनमोकळेपणाने बोला, एकमेकांसोबत छान वेळ घालवा. आणि मग तो तेथून निघून जातो. आणि त्याचवेळी अक्षरासुद्धा त्या ठिकाणी येते. जेव्हा अधिपती तिला पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. तर अक्षराला देखील तिने अधिपतीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात. आणि मग जेव्हा ते दोघेजण एकमेकांच्या समोर येतात तेव्हा तर प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात. पण तितक्यात अक्षराला ठेच लागते आणि ती तोल जाऊन खाली पाडणार इतक्यात अधिपती धावत जाऊन तिला सावरतो. आणि मग ते प्रेमानेच एकमेकांकडे पाहत राहतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि मनाशी विचार करत म्हणत असते की सुनबाईंनी जे जे सांगितलं ते आम्ही आता सगळं पूर्ण केलं आहे. त्यांची एकही मागणी अपूर्ण ठेवलेली नाही. आता ते प्ले स्कूलसुद्धा उद्या सुरू होईल आणि मग सुनबाईंना घरी यावंच लागेल. आणि एकदा का त्या घरी आल्या की मग आमचेही हात पिवळे होतील. आमच्या गळ्यामध्ये हे जे खोटं मंगळसूत्र आहे ते खरं होईल. आमच्या कपाळावरच्या कुंकवामध्ये जीव येईल आणि ते अजून ठसठशीत होईल. जेव्हा आम्ही या घरामध्ये आलो होतो तेव्हा आम्हाला आमच्या लग्नाचं जे गोड स्वप्न पडलं होतं ते आता लवकरच सत्यात उतरणार आहे. आणि मग ती असाही विचार करते एकदा का हे लग्न झालं की मग सुनबाईंच्या आणि अधिपतींच्या नात्याचं काय करायचं तेही बघता येईल. पण मग त्याच वेळी तिला आरशामध्ये तिचं प्रतिबिंब दिसू लागतं जे तिच्याशी बोलत असतं. ते म्हणत असतं की मी भुवनेश्वरी आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की भुवनेश्वरी तर आम्ही आहोत, मग तू कशी काय भुवनेश्वरी. आणि त्यावर ते प्रतिबिंब हसून म्हणतं की मी फक्त भुवनेश्वरी आणि तू भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी आहे हे विसरू नको. त्यामुळे भुवनेश्वरी आश्चर्यानेच तिच्याच प्रतिबिंबाकडे बघत म्हणते म्हणजे. आणि त्यावेळी ते प्रतिबिंब म्हणू लागतं की मी भुवनेश्वरी आहे, एकदम साधी, जेव्हा मी या घरात यायच्या आधी होते ना तशी, आपल्या आईचा बहिणीचा विचार करणारी, सगळ्यांची प्रेमाने काळजी घेणारी. तू मात्र तशी नाही आहेस, कारण तुला फक्त तुझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. तू तुझ्या मनाला सुद्धा अहोजाहो करणारी बाई आहे. आणि तुला तर असंच आता वाटायला लागले की तुझ्यात मन नाही आहे, पण असं नाही आहे गं, मी अजूनही आहे. आणि जेव्हा तू दुसऱ्यांसोबत काही वाईट वागतेस ना तेव्हा सगळ्यात आधी त्रास मलाच होतो, कारण मनावर तर सगळ्यात आधी घाव बसतो ना. पण भुवनेश्वरी म्हणत असते की तू उगाच काहीतरी बोलू नको. मात्र ते प्रतिबिंब म्हणत असतं की मी काही खोटं बोलत नाही आहे. आणि आता तुला लग्नाची खूप घाई झाली आहे, चांगलं आहे, कर तू लग्न, संसारही कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं ना तू मनापासून कर, नाती जोडण्यासाठी कर, नाती तोडण्यासाठी नाही. एकदा तू स्वतःच्याच मनाला विचार की तुला नेमकं हे सगळं कशासाठी हवं आहे. तुझं मोठ्या मालकांवर प्रेम आहे म्हणून, की तुला फक्त तुझा स्वाभिमान जपायचा आहे म्हणून. आणि मग त्यानंतर ते प्रतिबिंब गायब होतं. भुवनेश्वरी मात्र तिच्याच बोलण्याचा विचार करत असते.
दुसरीकडे अधिपती हसतच अक्षराला म्हणत असतो की हे काय चाललंय तुमचं मास्तरीनबाई, तुम्ही प्रत्येक वेळी लहान मुलासारख्या धडपडत असता. आता जर तुम्हाला काही लागलं असतं तर अक्षरा हसतच म्हणते की अधिपती तो दगड मला दिसलाच नाही आणि म्हणून ठेच लागली. आणि मग ती अधिपतीकडे एकटक बघतच राहते. अधिपती तिच्याशी बोलत असतो, अक्षरा मात्र वेड्यासारखी त्याच्याकडे पाहून फक्त हसत असते. त्यामुळे अधिपती म्हणतो की हे काय चाललंय तुमचं मास्तरीनबाई. तर अक्षरा म्हणते की खूप दिवसांनंतर मी तुम्हाला भेटते ना, त्यामुळे कळतच नाही आहे काय बोलावं ते. आणि हे ऐकून अधिपती म्हणतो की खरं तर आमचीसुद्धा अशीच अवस्था आहे, पण चला आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण दर्शनही घेऊ. आणि मग ते दोघेजण पुढे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे अक्षराची आई लहान मुलांसाठी छान तक्ते बनवत बसलेली असते. तितक्यात अक्षराचे बाबासुद्धा त्या ठिकाणी येतात आणि हसतच विचारतात की काय चालले मुख्याध्यापिका मॅडम, आज काय तुमचा कार्यानुभवचा वर्ग आहे की काय. आणि त्यावेळी आई हसतच म्हणते की नाही हो, उद्या ते प्ले स्कूलचं उद्घाटन आहे ना, मग मी विचार केला की आपणही आपल्या परीने काहीतरी मदत करावी आणि म्हणून मग मी ह्या लहान मुलांसाठी हे छान तक्ते बनवते. आणि हे ऐकून मग बाबासुद्धा खुश होतात. ते म्हणत असतात की अगं आपण आपल्या क्लासमधल्या मुलांसाठी हे बनवलं होतं, त्यानंतर तर काही बनवलंच नाही. आणि त्यावेळी आई म्हणते की हो अगदी खरं आहे, आपल्या मुली मोठ्या झाल्यानंतर हे सगळं राहूनच गेलं, परत त्या गोष्टींकडे कधी लक्ष गेलंच नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण शाळेत असताना काय काय गमती जमती घडल्या होत्या याच विषयावर एकमेकांशी छान गप्पा मारत बसतात. आणि त्यावेळी बोलता बोलता आई असं म्हणते की तुम्हाला तर माहिती आहे ना मला लहान मुलं किती आवडतात, म्हणून मग मी असा विचार करत होते की आत्ता जे प्ले स्कूल सुरू होणार आहे ना, तिथे मला जर काही काम भेटलं तर मी विचारून पाहते. आणि हे ऐकून बाबांनासुद्धा आनंद होतो. ते म्हणतात की ठीक आहे, तू एकदा विचारून बघ, तेवढाच तुलाही विरंगुळा. आणि त्यावेळी आईही आनंदाने हो म्हणते. आणि मग ते दोघेजण एकमेकांशी छान गप्पा मारत ते तक्ते बनवू लागतात. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा एके ठिकाणी बसतात. अक्षरा अधिपतींना म्हणत असते की अधिपती, मला खरं तर तुमचे आभार मानायचे आहेत, कारण आज तुम्ही स्वतःहून मला इथे भेटण्यासाठी बोलावलंत आणि त्या दिवशीसुद्धा ओंकार भाऊजींकडे निरोप पाठवला, त्याची मला खूप मदत झाली. तर अधिपती म्हणत असतो की हो मास्तरीनबाई, कारण आम्हालाही वाटत होतं की लवकरात लवकर शाळा सेफ व्हावी, पण आम्ही ते डिरेक्टली तुम्हाला सांगू शकत नव्हतो, कारण जर तसं केलं असतं तर मग आईसाहेबांना अंधारात ठेवल्यासारखं झालं असतं ना. तर अक्षरा म्हणते की हो माहिती आहे मला, आणि तुम्ही कधीच असं करणार नाही याचीसुद्धा मला खात्री होती, पण तुम्ही जो निरोप पाठवला ना, त्यामुळे गोष्टी खरंच खूप सोप्या झाल्या आणि आता बघा आपली शाळासुद्धा सेफ झाली. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो अगदी खरं आहे, पण मला कळत नाही ते प्ले स्कूलचं काय काढले तुम्ही मध्येच, म्हणजे ती कल्पना चांगलीच आहे, पण तुम्हाला हे असं अचानक कसं सुचलं. आणि त्यावेळी अक्षरा लाजून खाली मान घालते. ती हसतच म्हणते की आहे काहीतरी कारण, पण ते मी तुम्हाला उद्या सांगेल. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही केलं का हे परत सुरू, जे काही आहे ते प्लीज आत्ताच सांगा. आणि मग तो घाबरूनच अक्षराला म्हणतो की मास्तरीनबाई, खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्या त्या मित्रासोबत मदनसोबत लग्न तर करायचं नाही आहे ना. आणि हे ऐकून अक्षराला हसू येतं. ती म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, असं खरंच काही नाही आहे, मला तुम्हाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, पण त्यासाठी तुम्हाला अजून थोडी वाट बघावी लागेल. आणि हे ऐकून अधिपती डोक्यालाच हात लावतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शेवटी त्या प्ले स्कूलचं उद्घाटन होतं आणि मग त्यानंतर अधिपती अक्षराला घरी घेऊन येतो. घरातील सगळेच जण, अगदी भुवनेश्वरीसुद्धा आनंदाने त्या दोघांचंही स्वागत करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.